नमस्कार, सुप्रियाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत वेज फ्रँकी. इथे आपण नेहमी जे चपातीसाठी पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. मी हे पीठ घेतलं आहे, यात थोडंसं मीठ घालूया, थोडंसं पाणी घालून आपल्याला चपातीला जसं पीठ लागतं तसं पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त पातळ नाही आणि अगदी घट्टही नाही. हे बघा, असं पीठ मळून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालूया. हे तुम्ही सकाळी मुलांना डब्यात सुद्धा देऊ शकता, टिफिनसाठी, किंवा असंही सकाळच्या नाश्त्याला. अगदी छान आहे आणि हेल्दी आहे. आपलं पीठ मळून तयार आहे. हे झाकून ठेवून देऊया. बघा, आता फ्रँकीसाठी आपण एक भाजी करून घेणार आहोत. इथे मी तेल तापत ठेवलंय. तर थोडीशी मोहरी घालूया, थोडं जिरं घालायचंय, हिंग घालूया पाव चमचा, हिरवी मिरची घालायची, आलं लसूण पेस्ट घालूया 1 चमचा. थोडं परतून घ्यायचं, म्हणजे जो कच्चा वास असतो तो निघून जाईल. आता हे बघा, चांगलं परतून झालेलं आहे. ते पाव चमचा हळद घालायचं, 1 चमचा तिखट घालूया. इथे माझ्याकडे हा पाणीपुरी मसाला आहे, तो मी 1 चमचा घालते. कुठलाही तुमच्याकडे तुमचा दुसरा किचन किंग मसाला असेल किंवा आणि कुठला छोले मसाला असेल तुम्ही घातला तरी चालेल, एक वेगळी चव येण्यासाठी. हे परतून घेतले. यामध्ये हे बटाटे, 2 बटाटे आहेत उकडलेले, ते पूर्ण व्यवस्थित मॅश करायचे आणि घालायचे. असे मोठे मोठे तुकडे अजिबात ठेवायचे नाहीये. परतून घेऊया व्यवस्थित. अगदी आता सुकलेलं आहे. थोडंसं यामध्ये पाणी घालायचे, म्हणजे मग सगळ्या चवी बरोबर मिक्स होतील बटाट्यामध्ये. यामध्ये आपण घालणार आहोत 1 चमचा पिझ्झा सॉस. ऑप्शनल आहे, तुम्ही काहीही घालू शकता. टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस, कुठलंही सॉस असेल तुमच्याकडे वेगळं काही तर ते घालू शकता. त्यात घालणारे मी 1 चमचा टोमॅटो सॉस. आता चवीपुरतं मीठ घालायचं आहे. या सॉसमध्ये मीठ असतं, त्यामुळे त्या अंदाजानेच मीठ घालायचं आहे. कोथिंबीर घालायची. आता हे चांगलं परतून घेऊया. एकदा चव घेऊन बघायची आहे, मीठ कमी जास्त काय आहे ते बघून, लागलं तर घालायचे वरून मीठ. हे बघा, आपलं स्टफिंग तयार आहे. आता गॅस बंद करूया आणि फ्रँकी करायला घेऊया. हे थोडं थंड होऊ द्यायचं जरा. आता आपण चपाती करूया. तुम्ही चपाती सुद्धा करू शकता किंवा पराठा सुद्धा केला तरी चालेल. मी एक पराठा करते. ताई बघा, चपाती लाटून झालेली आहे. याला आपण थोडंसं बटर लावून घेऊया. तेल लावलं तरी चालेल. मुलांना बटर आवडतं म्हणून बटर लावलंय. थोडंसं पीठ शिंपडायचंय. पराठा करण्याच्या बऱ्याच वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यातलीच ही एक पद्धत जी सोपी वाटेल ती करू शकता, किंवा नुसतीच चपाती केली तरीही चालते. तरी अशी दुमडून घ्यायची इथून. हे बघा, थोडीशी खेचायची आणि अशी दुमडत न्यायची. ही बाजू अशी आत दुमडायची
आणि हलक्या हाताने आता लाटायचं आहे. तवा तापत ठेवायचा, अगदी पातळ नाही करायची, थोडीशी जाडच ठेवायची. आता आपण गॅसकडे वळूया. तवा तापलेला आहे, त्यावर चपाती घालायची आहे. अगदी खरपूस भाजून घ्यायची नाहीये आधीच. आता या बाजूने याला बटर लावूया. आतली बाजू आहे ती व्यवस्थित भाजून घ्यायची. आता इथून सुद्धा आपण बटर लावून घ्यायचंय. हे बघा, ही इकडची बाजू चांगली भाजून झालेली आहे. ही आतमध्ये ठेवायची आहे. आता गॅस बंद करूया आणि ही चपाती काढून घेऊया. आता चपाती थोडीशी थंड झाली की त्यावर आपण टोमॅटो सॉस पसरून घ्यायचा आहे. टोमॅटो केचप, टोमॅटो सॉस, मेयोनेज सुद्धा घालू शकता तुम्ही. यावर मी चीज घालणार आहे किसून. हे असं व्यवस्थित पसरून घालायचं. आता आपण जी भाजी केलेली आहे ती आता याच्यात घालायची आहे. अगदी कडेपर्यंत नाही घालायचं, नाहीतर मग ते सगळंच बाहेर येतं. यावर थोडासा कांदा घालायचा कच्चा. तुम्ही तुम्हाला हवा तसा चिरून घेऊ शकता, बारीक किंवा असा लांबट जुलियन्स कापून घेऊ शकता. तसेच शिमला मिरची सुद्धा मी तशीच कापून घेतलेली आहे. यात तुम्ही कॉर्न्स सुद्धा बॉईल करून घालू शकता. आता परत यावर चीज किसून घालायचंय थोडंसं आणि हे असं दुमडून घ्यायचं. आणि आता परत गॅस चालू करायचा आहे आणि आपल्याला हे दोन्ही बाजूनी बटर लावून छान असं खरपूस कुरकुरीत करून घ्यायचंय. आता इथे मी तवा परत तापत ठेवलाय, त्यावर आपण बटर लावूया आणि ही जी फ्रँकी आपण केलेली आहे ती त्यावर ठेवायची आहे. याला वरून सुद्धा आपण बटर लावून घेऊया. हे बघा, छान असं क्रिस्पी झालेलं आहे. मस्त असं दोन्ही साईडनी क्रिस्पी झालंय. आता काढून घेऊया आणि हे थोडंसं थंड झालं की लगेचच खायचं आहे. तुम्ही सॉस बरोबर खा किंवा असंही नुसतं खाल्लं तरी एकदम टेस्टी येते. हे काढून घेऊया. हे सर्व करताना ह्याचे पीस करून सुद्धा सर्व करू शकता किंवा बटर पेपर घेऊन हे असा दुमडायचा आणि हे असा खायचा. मी नक्की करून बघा. फ्रँकी तर सगळ्यांना म्हणजे आवडतंच. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच आवडेल हे. आणि हेल्दी पण आहे. त्यात तुम्ही तुमच्या मनाप्रमाणे चेंज करून भाज्या घालू शकता. त्या टेस्टीच लागतात अतिशय. त्यामुळे मुलांना नक्कीच आवडतील. हे टिफिनला तुम्ही देऊ शकता किंवा असंही सकाळी नाश्त्याला, संध्याकाळी नाश्त्यासाठी करू शकता. माझी ही रेसिपी आवडली तर त्याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.